हा जो फायलो कंपनीचा डिवाइस सेन्सर आहे, याच्यात तुम्हाला याची पहिल्यांदा मी तुम्हाला किंमत सांगतो. कंपनीचं नाव सांगितलं, नीरो फायलो इन्फिनिटी डिवाइस सेन्सर. फायलो कंपनीचा आहे आणि शेव जमिनीमध्ये 2.5 फुटापर्यंत खोलीपर्यंत रावलेला असतो. 2 फुटावरचा एक सेन्सर आहे, 1 फुटावर एक सेन्सर आहे. जो मुळाच्या सानिध्यामध्ये एक सेन्सर आहे त्याचा वापसा कंडिशन, आर्द्रता, पाण्याचं हे सगळं टोटली सांगत असतो आणि 2 फुटावर ओलावा किती आहे ते पण सांगत असतो. चौथी गोष्ट अशी आहे की मातीचं तापमान म्हणजे सकाळी किती असतंय, दुपारी किती असतं आणि संध्याकाळी किती असतं. मातीचं तापमान म्हणतोय मी, वातावरणाचं तापमान नाही. हे मातीचं पण तापमान किती आहे ते सांगत असतं या दिवसामध्ये. चौथी गोष्ट अशी आहे की मला AI तंत्रज्ञानाचा टावर नको होता. आता टावरचे दोष काय आहेत बघा. टावर हा एका क्षेत्रापुरताच चालतो, कारण त्याला वेदर स्टेशनवर असतं, त्याच्याखाली क्रॉप सेन्सरची एक प्लेट असते, तो पण सोलर पॅनलवर चालतो, हा पण सोलर पॅनलवर चालणार आहे. पण AIचा टावर आहे तो 1 एकर क्षेत्रासाठी जर आपण बसवला तर तो टावर शिफ्टिंग करता येत नाही, किंवा तुमचं ते क्षेत्र सोडून भावाच्या क्षेत्र शेजाऱ्याने त्याच्यावरचं एक तुमचं वावर आहे, त्यात तुम्हाला दुसरा एक AIचा टावर बसवावा लागेल, कारण त्याचे जे क्रॉप सेन्सर्स आहेत ते ह्यामध्ये खवलेले असतात. त्यामुळे तिकडचं तुम्हाला ते काय सांगू शकत नाही. हा एक तोटा होतोय. त्यामुळं मी हा फायलो कंपनीचा डिव्हाइस निवडला गेलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याची वापसा कंडिशन आपल्याला सांगत असतो, म्हणजे पाणी तुम्ही किती दिले गेलं पाहिजे. आता हा डिव्हाइस सेन्सर बसवून मी सर्वसाधारण 9 दिवस झाले. मी माती परीक्षण अहवाल दिलेला आहे, माझा अजून अहवाल आलेला नाही. मी जर अहवाल याला फीड केला तर मला हे असं सांगणार आहे की तुम्ही फर्टिफिकेशन कोणत्या आठवड्यात किती कुठलं करायचं, एन करायचं, पी करायचं, सूक्ष्मद्रव्ये द्यायची का, सेंद्रिय कार्बन कमी झालाय का, ते सगळं तुम्हाला मी माती परीक्षण अहवाल हा तुम्हाला फीड करावा लागणार आहे. मी आता 2-3 दिवसात माझा येईल अहवाल, तुम्ही आता फीड करणार आहे याला. आता माती परीक्षणचं पण त्याला मला सांगणार फर्टिफिकेशन कुठलं कुठलं करायचं आहे. चौथी गोष्ट आहे की तुम्ही म्हणाल की आता हे 10-15 कांड्यावर ऊस आहे आणि ही प्लेट तर खाली आहे, तर ह्याला ती कंपनी काय करणार आहे, मला एक लोखंडी रॉड येऊन बसवून देणार आहे आणि तो रॉड 12-15 फुटाच्या वर असणार आहे. ती ही जी प्लेट आहे एक्स्ट्रा दुसरी, त्यामुळे त्याला ह्याचं कनेक्शन मिळून ते चालणार आहे ह्याच्यावर, म्हणजे सोलरवर चालणार आहे. आता माझं पीक उंची गेलंय, तुम्ही हे भाजीपाल्यासाठी वापरू शकता, अन्य कोणत्याही पिकासाठी वापरू शकता. ह्याच्यानंतर ह्याचा फायदा एक असा आहे की तुम्ही हे क्रॉप निघून गेलं, म्हणजे हे पीक तुमचं निघून गेलं तर तुम्ही हा ट्रान्सफर करू शकता पुढच्या वर्षी कुठल्या पण क्षेत्रामध्ये. असंही काही नाही, तसा तुमचा AIचा टावर तुम्ही ट्रान्सफर करू शकत नाही. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये रावलाय त्या क्षेत्रामध्येच तुम्हाला हे करायला लागणार आहे, किंवा मग तुम्हाला 2-3 वर्षांतर ते सगळं फिटिंग केलेलं आहे ते साडगं उचलून दुसऱ्या क्षेत्रामध्ये न्यावं लागणार आहे. तसा हे सहज आणि सोपं आहे. म्हणजे हे सहजपणे 2.5 फूट खवलेलं आहे जमिनीमध्ये आणि ते काढायचं आणि आपल्याला दुसऱ्या क्षेत्रामध्ये नेऊन लावू शकता तुम्ही. म्हणजे हा मूवेबल अतिशय चांगला आहे. चौथी गोष्ट आहे, ह्याला पण माती फिडिंग, माती परीक्षणाचा मी तुम्हाला सांगितलं याच्याबद्दल. चौथी गोष्ट अशी आहे की तुमच्या जमिनीचं क्षेत्राची मर्यादा नाही. तुमचा जर एकाच ठिकाणी 3 एकर प्लॉट आहे, 2 एकराचा प्लॉट आहे, 4 एकराचा प्लॉट आहे, 5 एकराचा प्लॉट आहे, तर एका प्लॉटमध्ये एकाच ठिकाणी हा लावला तरी सर्व क्षेत्राचा रिपोर्ट तुम्हाला त्या मोबाईल ॲपवर येत असतो. ह्याच्यानंतर हे जर आत्ता फायलो कंपनीचा जर तुम्ही हा सेन्सर घेतला तर त्याला ऑफर आहेत. म्हणजे 10 ग्रॅमचं नाण आहे, 5 ग्रॅमचं नाण आहे आणि एक स्कूटी आहे. आता मला ह्याच्यामध्ये 10 ग्रॅमचं नाणं लागलेलं आहे कुपनमध्ये त्यांच्या. म्हणजे मला हा डिव्हाइस 9,000चा बसलेला आहे, तर मला ते नाणं लागल्यामुळं त्याची 20 रुपये किंमत होत्या. म्हणजे मला बघा 6,000चा हा डिव्हाइस 6,500लाच मिळाला हा डिव्हाइस. चौथी गोष्ट आहे त्यांची सर्व्हिस चांगली आहे. पाचवी गोष्ट अशी आहे की तुम्हाला पहिल्या वर्षी याचा रिचार्ज फ्री आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिचार्ज हा मारावा लागणार आहे. 1,000 रुपये रिचार्ज तुम्हाला वर्षाला बसणार आहे तुमचा डेटा हे करण्यासाठी, मोबाईलवर येण्यासाठी. आणि ह्याचे फायदे खूप आहेत. हा मोबाईल आहे, दुसऱ्यांना नेऊ शकतो, कोणत्याही क्रॉपला चालतो. आणि तुमची जर जमीन चढ उतार असेल, अशी मी वरगळ आहे, इकडे उतार आहे, तिकडे उतार आहे, तर उताराच्या 70% वरच्या बाजूला हा बसवला जातो. लांबी किती बी प्लॉटची चालू शकते. हा ते बघून सर्वे करून मग तो मध्यभागीच हा तुमचा डिव्हाइस हा बसवला जातो. याचे खूप फायदे आहेत. मला AIचं कसं आहे, AIला बी माती परीक्षणाचा अहवाल फिडिंग करायला लागतो, ह्याला पण माती परीक्षणाचा अहवाल फिडिंग करायला लागतो. फक्त मला वेदरवरचं नको होतं
आणि हा डिव्हाइस आपल्याला मुवेबल म्हणजे ट्रान्सफर करायला, शेतकऱ्याला हाताळायला अतिशय चांगला आणि सोप्या पद्धतीचा आहे. म्हणून हा मी डिव्हाइस फायलो कंपनीचा निरो इन्फिडर मॉइश्चर सेन्सर मी निवडला आहे. आणि अतिशय चांगला मला त्याची चांगली सर्व्हिस मिळाल्या. माती परीक्षण अहवाल आला आणि मी याला फिडिंग केला की ते मला रिपोर्ट कसं देते ते तुम्हाला मी नंतरच्या नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये सांगतो.